भीक द्या रस्त्यासाठी भीक द्या रस्त्यासाठी भीक द्या रस्त्यासाठी भीक द्या रस्त्यासाठी भीक द्या। अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरालगत असलेल्या येवला नाकानजीक नगर मनमाड महामार्गावरील खड्ड्यांमुळे आदित्य देवकर या तरुणाचा अपघात होऊन तो 28 ऑक्टोबरच्या रात्री जागीच मयत झाला होता। सदर तरुणाच्या मृत्यूमुळे कोपरगाव शहरात संतापाची लाट उसळली आहे। आज संतप्त नागरिकांनी अपघातस्थळी जाऊन रस्त्याच्या दुर्दशेकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करत तीव्र निषेध व्यक्त केला आहे। आदित्य देवकर या तरुणाचा अपघात झाला नसून त्याचा भ्रष्टाचारामुळे नाहक बळी खून झाल्याची संतप्त भावना नागरिकांनी यावेळी व्यक्त केली आहे। यावेळी संतप्त नागरिकांनी नगर मनमाड रस्त्यावर ठिय्या देत महामार्ग बंद पाडत रस्त्यासाठी भीक मागो आंदोलन करत प्रशासनाबाबत रोष व्यक्त केला आहे। सदर रास्ता रोकोमुळे अहिल्यानगर मनमाड राष्ट्रीय महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। यावेळी आंदोलनस्थळी पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जोपर्यंत सदर महामार्ग खड्डेमुक्त होत नाही तोपर्यंत सदर आंदोलन सुरू राहील असा आक्रमक पवित्रा नागरिकांनी घेतला असून संबंधित रस्त्याच्या अधिकारी, ठेकेदार, मुख्याधिकारी, प्रशासनाचे अधिकारी, टोल अधिकारी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाने, कोपरगाव। हा जो आधीचा विषय होता, काल रात्रीचं तुम्हाला सगळ्या रात्रीचे जे दुर्घटना झाली, सकाळी मी शेख म्हणून कोण साहेब आहे रोडचे जे काम करतात त्यांच्याशी सकाळी बोललो मी। माझ्या आता माणूस गेल्यावर माणूस त्याच्या हिशोबानेच बोलणार आहे, पण त्यांनी एकदम विनंतीशीर बोलले की मी हे रोडचं परत काय बोंब घेऊन जाणार नाही, मी संध्याकाळी लोक तुम्हाला हे सगळं क्लिअर करून देतो। मला मग लाईटच कोणाकडे म्हणे नगरपालिकेकडे, मग नगरपालिकाशी बोललो, त्यांनी परवा आमची लाईट कमी, परवा तुमच्या हाताने या, मी 2 माणसं नेमलेले आणि मी माझ्या सगळं साहित्य देवा कार्यकर्त्यांना प्रतिष्ठानचे सगळ्यांना सांगणार का बाबांनो आता इथं खड्डे पडलं का तो अधिकारी आपल्याला रोडवर घ्यायचा, कारण ही घटना आता ही झाली परत होऊन द्यायची नाही। आता मी मुरुम आणलं एका ठिकाणून आणि मुरुम टाकत होतो, पण तिला म्हणणं कसं आलं का आपल्याला डांबर करायचं। मग त्या साहेबांनाही बोललो की 20-25 मिनिटात सगळ्या गाड्या घेऊन त्यांचं यंत्रणा घेऊन येते आणि आपल्याला रोड पाहिजे तसं ते करून देतात। तर हे काम झालं नाही आजच्या, तर तुमचा काय इशारा? रोड बंद होईल ना परत, आम्ही परत बसू सगळे भरत भाऊ आम्ही सगळे आणि परत बसून घेऊ। हा रोड फक्त माणसं मारायसाठीच आहे, मग खड्डा पाहिलं तुम्ही गाड्या प्रत्येक चुकीला एक मृत्यू बळी नंतरच आंदोलन करायचं का? आम्ही आंदोलन करणार मग तुम्हाला लागणार का? असं पडायचं का? फक्त बळी द्यायची का? फक्त प्रत्येक आता एखाद्या अधिकारीचा पण आम्ही इकडे देऊ 100%। आता स्वस्त बसणार नाही। आता त्या शेतचं म्हणणं काय आलं की बा इथं पाणी जायला जागा नाही, दुकानदारांनी वरती मुरुम टाकला, ते पाणी येतं म्हणून रोड फुटतो, म्हणलं गटर करा तिथे आणि तुमच्या हिशोबाने ते पाणी कुठे व्हायचं ते, पण त्या रोडच्या दुकानाच्या हिशोबाने मला रोड करू, म्हणजे रोडची लेवल पाहिजे आणि डांबरीकरण क्लिअर पाहिजे। तर त्या सगळ्या मुद्द्यावर ते तयार आहे। ते आजच्या सगळ्या यंत्रणा घेऊन येत आहे, थोडी ट्रॉफिक जाम झालेली, त्याच्यामुळे ते गाड्या तिथं फासल्या त्यांच्या, ते येऊन तेवढं करून द्यायचं असं त्यांचं म्हणणं आहे। आमचे मित्र ते मोरे सर योगेश भाऊ मोरे होते, त्यांनी त्यांना फोन लावला, त्यांनी यंत्रणा पाठवले। आता आम्ही इथेच थांबले, बघू ते आले तर ठीक आहे, इथं आमची गाडी पण उभी, आम्ही खड्डे तर भरून घेऊ। मग रास्ता रोको करण्याचं कारण जर बघितलं तर काल आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून कोपरगाव शहरातील तरुण आदित्य देवकर या ठिकाणून तो कोपरगाव शहरात जात असताना त्याच्या गाडीचा बॅलन्स गेला खड्ड्यामध्ये, तो पडला आणि बाबूला ट्रक त्या ठिकाणी त्याचं डोकं चिरडलं गेलं, त्याचा नाग या ठिकाणी बळी गेला। हा बळी गेला तो फक्त या खड्ड्यामुळं अनेकांचे बळी गेलेत। हाच खड्डा नाही, नगर मनमाड हायवे देशभरातून जगभरातून शिर्डीला साई भक्त दर्शनासाठी येतात आणि असे खड्डे या शिर्डीकडे जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर पडलेत। आता आज जर आमचा नगर मनमाड धरला तर या सगळ्या हायवेवर स्ट्रीट लाईट काही वर्षापासून बंद आहेत, रस्त्याला अशा प्रकारचे खड्डे आहेत। आता पाणी या ठिकाणी जर साचलं तर खड्ड्याचा अंदाज न गाडी चालवणाऱ्याला येतो, न मोठा ट्रक चालवणाऱ्याला येतो, न पायी जाणाऱ्या माणसाला या ठिकाणी अंदाज येतो। या ठिकाणी अपघात घडतात, अनेक बळी या ठिकाणी गेलेत, हजारोनी बळी गेलेत। आताही सकाळी आम्ही आंदोलनाला बसण्याच्या आधी
या ठिकाणी 2 ते 3 जण पडलेत. स्थानिक व्यापाऱ्यांनी त्यांना अक्षरशः विहिरीतून किंवा एखाद्या मोठ्या खड्ड्यातून उपसल्यासारखं झालं. इतका मोठा खड्डा या ठिकाणी पडलाय. नालायक प्रशासन, हरामखोर प्रशासन, पीडब्ल्यूडीचे अधिकारी, इथं पीडब्ल्यूडीचं ऑफिस आहे, नगरपालिकेचं ऑफिस किती अंतरावर आहे. आम्हाला अर्धा ते 1 तास या ठिकाणी बसून झाला. एक सुद्धा हरामखोर अजून या ठिकाणी अधिकारी आला नाही. का आला नाही? लाजा वाटल्या पाहिजे आपल्याला. आमचा कालचा तो तरुण, त्याचा नाग या ठिकाणी बळी गेला आणि आम्ही तो होतो तुम्ही त्याची हत्या केली. तुमच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. जे टोल नाका चालवतात त्यांच्या मागे कोणाचा आशीर्वाद आहे सगळ्या जनतेला माहिती. टोल चालवणारे सगळेच मी म्हणतो जे अधिकारी असतील ते सगळे हरामखोर आहेत. हरामखोरावर तुम्हाला खड्डे दिसत नाही. टोल कशाचा वसूल करतात तुम्ही? एक ट्रकचा 300, 400 रुपये तुम्ही टोल वसूल करतात. हजारो लाखो ट्रका या ठिकाणी जातात. किती पैसा गोळा होतो? किती तुमची मुदत आहे? रोजचा पैसा किती गोळा होतो? किती पैसा मंत्र्यांपर्यंत जातो? पण आमच्या या जनसुविधा, या आमच्या रस्त्यांच्या सुविधा तुमच्या देण्याचा तुमचं कायद्यात आहेत. तुम्ही काय खड्डे बुजवत नाही. तुम्ही बळी घेतात. आजपर्यंत झालेले सगळे जेवढे बळी आहेत ते सगळे हत्येचे गुन्हे तुमच्यावर दाखल झाले पाहिजे. जोपर्यंत हा खड्डा बुजवला जात नाही, जोपर्यंत नगर मनमाड हायवेचं काम चालू होत नाही, तोपर्यंत हा सगळा कोपरगावकरचा समस्त तरुण, हा समस्त नागरिक या ठिकाणून हलणार नाही. काल रात्री इथं कैलासवासी आदित्य देवकर म्हणून हा व्यक्ती इथं त्याचा ऍक्सिडेंट मध्ये मृत्यू झालेला आहे. तर आम्ही बऱ्याच दिवसापासून मागणी करून राहिलो का तुम्ही या रस्त्याचं नीट काहीतरी विल्हेवाट लावा. म्हणजे हा जो नगर मनमाड हायवे हा मृत्यूचा सापळा बांधलेला आहे. आणि याचा फायदा आहे ना हे पीडब्ल्यूडीचे अधिकारी, हे मंत्री एकदम मस्त मजा चालू त्यांची. आणि आईचे पैसे खाऊन आहे ना गडगंग राहिले. त्यांना इथं लोकांचं काही घेणं देणं नाहीये. हा, या मंत्र्यांना मी तर होतो ना गाडीतून ओढून मारलं पाहिजे खाली. या मंत्र्यांना याला सोडलं नाही पाहिजे. हा, हे इथं आले त्यांना काही दिसत नाही का? हा, आता मागे आम्ही पुणतांबा फाट्यावर आंदोलन केलं होतं. ते अमित शहा येणार होते म्हणून आम्हाला भरत भाऊला, मला विड्या भगतला अटक करून तो मला पोलीस स्टेशनला नेलं. म्हणजे आम्ही सत्तेसाठी भांडत होतो. हा, ही लोकशाही का? ही यांची हुकुमशाही. पण मी तुम्हाला सांगतो या लवकरात लवकर यांनी जर केलं तर ठीक आहे. आणि तो ठेकेदार आहे ना त्याच्यावर गुन्हा दाखल करा. तो टोल नाका आहे ना पहिले पाडून टाका. त्याचा काय संबंध टोल नाक्याचा? तो टोल नाका कोणत्या मंत्र्याकडे माहिती का तुम्हाला? हा, त्याच्यासुद्धा तुम्हाला मी कागद देतो. मला माहिती तो कोणाचं आहे. हा, हे मंत्री फक्त आहे ना पैसे कमाईसाठी मंत्रीपद घेतलेले, आमदार झालेले, यांना काही घेणं देणं नाही जनतेची. हा, इथं तो बिचाराचा रात्री मृत्यू झाला त्याचा काय? हा, आणि हे पीडब्ल्यूचे अधिकारी हा मस्तपैकी एसी मध्ये बसले. हा, यांना फक्त यांच्या पाकिटा पोहोच होता. पण मी सांगतो तुमच्या दालला जेव्हा मी येईन ना तुमच्यावर घन जेव्हा टाकीन ना तेव्हा तुम्हाला कळेल मग हा काय चीज आहे ती. जय हिंद, जय महाराष्ट्र. अनेक पीडब्ल्यूडी मध्ये, बांधकाम खात्यामध्ये किंवा नगरपालिकेमध्ये इंजिनियर राहत, बांधकाम इंजिनियर राहत. आज सगळ्यात हुशार म्हणजे आपल्या लोकल लेवलचे इंजिनियर पेक्षा सगळ्यात हुशार इंजिनियर राहतो. मग तो जर इंजिनियर आहे या रोडचा किंवा तो हे कॉन्ट्रॅक्टर आहे तर त्यांनी जर प्लॅन असेल तर त्या पद्धतीनेच त्याने गेला पाहिजे. आणि अशी मागणी त्या इंजिनियर, त्या सार्वजनिक बांधकाम अभियंत्यावर आणि त्या याच्यावर सीओवर मनुष्यवधाचा गुन्हा झाला पाहिजे. ही आमची प्रमुख. आणि टोल नाके अधिकाऱ्यावर, टोल नाका जर संपलेला तर तू फुकट खायला पैसे गोळा करून राहिला. येथे पीडब्ल्यूडी, टोल नाका, मुख्याधिकारी आणि रोडचा कॉन्ट्रॅक्टर या चौघावर मनुष्यवधाची कारवाई झाली पाहिजे. हे आता आम्ही जिल्हाधिकारी येत आहे त्यांना आम्ही सर्व कोपरगावच्या वतीने, माझा गाव माझं अभियान कोपरगावच्या वतीने आम्ही सर्व पक्षीय, सर्व धर्मीय लोक सगळेजण निवेदन देत आहोत. काल रात्री येवला नाके इथे बजाज शोरूम समोर या खड्ड्यात आमच्या मित्राचा बळी गेला. या खड्ड्यांचं काम कधी होणार पूर्ण? अजून किती बळी घ्यायचे? या टोलवाल्यांना आज या टोल एक्सपायर. आज या गाड्यांची परिस्थिती तुम्ही बघा, गाड्या कशा उरायला इकडे. आजपर्यंत आमच्या 4-5 जणांचे इथं बळी गेले आमच्या मित्रांचे. हे कवर बळी जाऊन द्यायचे तुम्हाला? हा, टोल एक्सपायर झालेला आहे. टोलचा एकही अधिकारी आलेला नाही आणि आजही तुम्ही रोज टोल पाडताय. हा, पण टोल पाडते तर रस्त्याचं काम का करीत नाही तुम्ही? हा, आज 20 मिनिटं माझा मित्र 20 मिनिटं पडेल तरी त्याच्याकडे बघायला कोणी नव्हतं रात्री. हा, आणि आम्हाला इथं कुठल्याही प्रकारचं राजकारण करायचं नाही. जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही.
हा, आम्हाला कोणत्याही पक्षाविषयी बोलायचं नाही, आम्हाला कोणत्याही मंत्र्याविषयी, कोणत्याही आमदार, कोणत्याही खासदाराविषयी बोलायचं नाही. जोपर्यंत एवढा रस्ता होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. आमचा जवळचा आणि आमचा घरातला कुटुंबाला सदस्य गेलेला आहे, तोपर्यंत आम्ही इथून उठणार आहे, तोपर्यंत रोड होत नाही. आणि रोड आम्हाला कसा पाहिजे, सिमेंटचा रोड पाहिजे.